तर नमस्कार मित्रांनो, आज लय आपण दिवसानंतर शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे। मी कामामध्ये होतो गावाला, तसं रोजच राहतो तर व्हिडिओ बनवायला आपल्याला टाईम भेटतच नाही। कधी कधी टाईम भेटतो तर आपण त्या टायमामध्ये आता व्हिडिओ यूट्यूबचे शॉर्ट बनवतोय। आणि मला आज मी कुणाची ब्लड पेंटिंग काढली असणार तो मला अंदाजच होता नाही, मला सुद्धा अंदाज नव्हता की मी आज त्या व्यक्तीची ब्लड पेंटिंग काढणार आहे। बघा, आपल्या मराठवाड्याचेच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा नाही तर आपले पूर्ण भारताचे गोल्डमॅन म्हणजेच आपले सागर पिसाळ। तर तुम्हाला खोटं वाटत असणार, हे बघा मी तुम्हाला दाखवतो। सागर पिसाळ यांची आपण आहे ना ब्लड पेंटिंग काढलेली आणि त्यांच्या गळ्यामधलं जे पॅन्डल आहे गौतम बुद्धाचं ते सुद्धा आपण एकदम क्लिअरिटीमध्ये काढलेलं, एकदम खतरनाक काढलेलं आहे। आणि या ब्लड पेंटिंगसाठी आपण फार जास्त ब्लड वापरलेलं आहे। आतापर्यंत मी कोणत्याच ब्लड पेंटिंगला इतकं ब्लड वापरलं नाही, पण आज जे मी ब्लड वापरले मी तुम्हाला दाखवतो किती डार्क काढलेली आपण ही ब्लड पेंटिंग। हे बघा, इतकी डार्क काढलेली आहे, आतापर्यंत कोणाचीच नाही काढली मी इतकी डार्क। आणि याला 3-4 सिरीज लागलेल्या आहे ब्लडच्या। तर परत एकदा बघा क्लिअरिटी कशी आहे आपली। आता ही ब्लड पेंटिंगची आपण फ्रेम बनवायला जाणार आहे आणि ही फ्रेम बनवून कुठे जाणार तुम्हाला माहिती का? तर सागर पिसाळ हे नागपूरला येणार आहे, त्यांची सोन्याने बनवलेली गाडी तर ते तिथे आणणार आहे नागपूरमध्ये तर दाखवायला। तर आपण तेव्हा नागपूरमध्ये आपले काही सहाय्यक आहे तर ते सहाय्यक ही फ्रेम घेऊन जाऊन त्यांना देणार आहे आणि तिथे अनबॉक्सिंग केलं जाणार आहे। तर आता ही फ्रेम आहे आपण सगळ्यात युनिक बनवणार आहे। तर बघू आपण फ्रेम झाल्यावर कशी पेंटिंग दिसती। एकदम मला तर असं वाटतं आज खतरनाक आहे आणि माझं हे एकदम म्हणजे इतिहासाचा एक भाग आहे। खरंच एक इतिहासाचा भाग आहे की मी फर्स्ट टाइम कोणत्या तरी महान व्यक्तीची काढलेली आहे। एकदम सुप्रसिद्ध आहे, आपले उद्योगपती, आपले भारताचे गोल्डमॅन आहे। तर परत एकदा बघा पेंटिंग कशी आहे।